मॅचसाठी अय्याज. रॉयल वाले अपनी फील्ड सजा ले, दोनों अंपायर ये बात नोट कर ले, वक्त की कमी है भाई. दक्षित चुकीची दुरुस्ती दीक्षित साठी आहे मॅन ऑफ द मॅच. चुकीची दुरुस्ती. दीक्षित उर्फ जग्गू यांनी हे मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचं आहे. रॉयल वाले अपने फील्ड सजा ले और ओपनर बल्लेबाज भेज दे. भावेश और इमरान ओपनर बल्लेबाज आ चुके हैं. रॉयल वाले बॉलर नेम भाई महमूद. महमूद पहली गेंद लेकर भावेश को. तर दीक्षित याचा सत्कार झाला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन. अंपायर का इशारा, वाइड बॉल. मजगावचे आमचे अध्यक्ष यांच्या हस्ते हा किताब देण्यात आला. पहली गेंद महमूद की स्टंप से काफी बाहर और अंपायर का इशारा वाइड बॉल का. महमूद और की पहली गेंद लेकर तैयार. भावेश को लेग साइड में मोड़ दिया. जब तक फील्डर फील्ड करते, गेंद सी मारिका के बाहर 4 रन. डीजे भाई आते हुए और की दूसरी गेंद लेकर. पहली गेंद थोड़ी नीचे रह गई थी, लेकिन लेग साइड में मोड़ दिया था उसे. अच्छी गेंद थी, चकमा खा गए. बाकी का काम विकेट कीपर ने किया. अभी भी इसको रुका हुआ 4 रन. और उनके स्पॉन्सर कर रहे हैं कि हर छक्के पे 100 रुपए दिए जाएंगे. दाजिबा नाम है उनका शायद, जनार्दन. महमूद और को आगे बढ़ाते हुए हाई स्टंप को पार किया. गेंद की लेग साइड में मोड़ना चाहते थे और जोरदार अपील और अंपायर का इशारा. आउट. रन आउट के रूप में पहला विकेट गवा बैठे यहां पर. ने 5 रन सॉरी. महमूद और को आगे बढ़ाते हुए स्टंप को पार किया. गेंद की अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद नीचे रह गई. कुछ समझ नहीं पाए बल्लेबाज. बैक का काम विकेट कीपर ने किया. अभी भी इसको रुका हुआ 5 रन 1 विकेट गंवाने के बाद. महमूद काफी नफीतुली गेंदबाजी यहाँ पर कर रहे हैं. महमूद और को आगे बढ़ाते हुए लंबा रन अप आए. स्टंप को पार किया. गेंद की भी गेंद थी, वहीं पे इज्जत दे दी. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अभी भी इसको रुका हुआ 5 रन 1 विकेट गंवाने के बाद. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं महादेव भाई. इसके बारे में आपका क्या ख्याल है? खरंच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ऑन पिच महमूद कडून. ते आम्हाला सांगतायत की मी जास्त रन देणार नाही आणि जास्त रन करू सुद्धा देणार नाही. बॅटरची बॅटिंग त्यांनी बांधून ठेवले. बॅटर आहेत रिंकेश. बोला. और जितना रोक के रखेंगे उतना उनके लिए अच्छा रहेगा. समझे महादेव? नक्कीच नक्कीच. आतापर्यंत धावा दिल्या आहेत महमूद यांनी 5च 6 चेंडू मध्ये
पहिल्या चेंडूमध्ये मला वाटतं ते 5 धावा आल्यानंतर त्यांनी जी चुकी केली नाही की परत रन दिली नाही. महमूदचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. महमूद एक आमच्या मजगाव पंचक्रोशी मधला मांडर चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, मजगाव प्रीमियर लीग असेल किंवा अन्य मसलामधल्या लीग असतील, त्यामध्ये हा चमकणारा सितारा म्हणजे महमूद आहे. मजगाव क्रिकेट संघाकडून खेळणारा हा खेळाडू. सर दूसरी कोटी की ओर लेकर सूरज, अच्छी गेंद थी, धीरे से ढकेल दिया, 1 रन चुरा लिया. इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 6 रन 1 विकेट गंवाने के बाद. रॉयल बॉलर नेम सूरज. सूरज काफी लंबा रन अप, अपने ओवर को आगे बढ़ाते हुए ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार. रिंकेश को, सूरज रिंकेश को, और की तीसरी गेंद लेकर सूरज लंबे रन अप से आए, स्टंप को पार किया, पटकी हुई गेंद थी, उसे खेलना चाहते थे, ऑफ वाली बना के नाक, अंपायर का इशारा, वाइड बॉल. इस अतिरिक्त की मदद से स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 7 रन. एक अंपायर, एक ही बॉल हो चुका है. एक सूरज आए, स्टंप को पार किया, गेंद की अच्छी गेंद थी, जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं और वाइड करार दिया. हाँ देव भाई, वाइड बॉल करार दिया. स्कोर बढ़ता हुआ 8 रन. आमच्या वाशे हवेलीचे माननीय श्रीमान अध्यक्ष साहेब तांडेल यांनी पुन्हा एकदा आमच्या या प्रीमियर लीगसाठी हजेरी लावल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. खूप सुंदर असा खेळणारा फटका, झेल होऊ शकतो. सुतार सरांनी झेललेला तेवढा चांगला झेल बाद होत आहेत. बॅटर रिंकेश डीजे. ₹5,000 पारितोषिक दिले, ते म्हणजे वाशी हवेलीचे अध्यक्ष ज्ञानदेव नागू तांडेल यांच्या हस्ते. तर त्यांचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय. तर आतापर्यंत स्कोअर पोहोचलाय तो म्हणजे 8 रनावर 3 लॉस. पुन्हा एकदा पंच आम्हाला कौल देत आहेत. एक 22चा रन मिळेल, सॉरी स्टॉकचा रन मिळेल. हॅलो. तर आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 3. चांगला असा फील्ड केला आहे तो म्हणजे बॉलर सूरज यांनी.
आतापर्यंत चेंडू झालेत ते म्हणजे 4. शेवटचे 2 चेंडू, सॉरी 5 चेंडू झालेत. शेवटचे 1 चेंडू शिल्लक. काही सुंदर गोलंदाजी सूरज यांची. खरोखरच सूरजचं कौतुक करावं तेवढं कमी. सूरजनी आतापर्यंत बांधून ठेवलंय इम्रान सारख्या बॅटरला. सकलेन जोगिलकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं धावचित नादिरनी जो थ्रो केला आणि धावचित केलं त्या नादिरसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे सकलेनकर या सरांकडून. तर पुढील बॉलर आहे विशाल सुतार. तिसरी ओव्हर आहे विशाल सरांची. तर पहिला चेंडू विशाल सर इम्रान साठी. खूप सुंदर असा फटका केला. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण इम्रान कडून. एक चेंडू नंतर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 11 रनांवर. दुसरा चेंडू विशाल सरांचा. पुन्हा एकदा खूप सुंदर अशी गोलंदाजी विशाल सुतार सरांकडून. 1 धाव. इम्रान कडून जशी आम्हाला बॅटिंगची इच्छा होती तेवढी बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. इम्रान कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे सर्व क्रिकेट रसिकांना. आणि त्यांच्या ऑनर जनार्दन खाडे यांनी सुद्धा प्रतिषटकार 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. तर तिसरा चेंडू सुतार यांचा इम्रान साठी. मोठा फटका आहे. जाईल चेंडू 1 2 3 सीमारेषा पार. डीजे खूप सुंदर अशी फलंदाजी इम्रान कडून. पुन्हा एकदा चौथा चेंडू सुतार सरांचा इम्रान साठी. पुन्हा एकदा ग्राउंडला दुखापत करणारा चेंडू. तेवढं या लहानग्याची चांगले असे क्षेत्ररक्षण. आणि या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 19 रनांवर. पाचवा चेंडू असेल सुतार सरांचा. मोठा स्ट्रोक आहे. चेंडू जाईल. पंच आम्हाला कौल देत आहेत 4 रनांचा. डीजे पोचली आहे ती म्हणजे 23 रनांवर. कुणाल फायटर्स संघाची वाढती धावसंख्या 23. शेवटचा चेंडू सुतार यांचा. सामना करतील राज. तर पंच आम्हाला एक अतिरिक्त धावेचा करार देत आहेत व्हाईटच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात. आणि धावसंख्या या 1 धावेनंतर 24. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुतार स्वप्नील सुतार सर यांच्याकडून राज साठी. चेंडू होतोय निर्धाव. खूप सुंदर अशी गोलंदाजी स्वप्नील विशाल सुतार यांच्याकडून. कांदलवाडा संघाकडून बिलॉंग करतात. मला वाटतं ते आता
रॉयल स्ट्रायकर संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात मसगाव प्रीमियर लीग मधून. तीन ओव्हर नंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 24 रनांवर. शेवटचं शतक घेऊन येत आहेत मॅन फ्रॉम कुडा, नाव आहे एकनाथ. एका नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू खरोखरच एकाची भूमिका आपण आजच्या दिवसभरात पाहतोय. तर इम्रानसाठी पहिला चेंडू एकनाथ यांचा. मला वाटतं दोन्ही खेळाडू कुड्यामधून आहे. झेल आहे, झेलचा तेवढाच चांगला प्रयत्न. झेल होत आहेत इम्रान. डीजे ते म्हणजे बाबा बाबा लतीफ या ना. खूप सुंदर असा कॅच झेल पकडला त्यांनी, तो म्हणजे इम्रान सारख्या खेळाडूचा. पुढील फलंदाज आहे तो म्हणजे केतन. पहिला चेंडू झाला तो म्हणजे एकनाथ यांचा. पुढील बॅटर आहेत केतन, नवीन बॅटर आहेत. बघूया काय रन जोडतायत आपल्या संघासाठी, कुणाल फायटर संघासाठी. रॉयल स्ट्रायकर संघाकडून ही गोलंदाजी चालते आहे. तर दुसरा चेंडू केतन साठी एकनाथ यांचा. खूप सुंदर असा ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण केली आहे. तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण रॉयल स्ट्रायकर संघाकडून. तिसरा चेंडू एकनाथ यांचा. पुन्हा एकदा राजला बऱ्याच वेळानंतर आपली बॅटिंग मिळाली आणि राजनी चेंडू पाठवलाय. 1 2 3 षटकार, सीमारेषा पार. डोकं फिरवून टाकतो. खूप सुंदर अशी राजची फलंदाजी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. आतापर्यंत वाढती धावसंख्या 31, लॉस्ट 4. आणि पुन्हा एकदा मोठा फटका आहे. झेलचा प्रयत्न तेवढा चांगला. सूरज कडून झेल होतोय, झेलबाद होत आहेत राज. डीजे मधूनच जावेद. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 31 रनांवर. चेंडू झालेत 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. एकनाथ गोलंदाज करतील. मला वाटतं कुड्यामधलेच एकनाथ आणि कुड्यामधले जावेद बॅटर. बघूया, पूर्ण कुडाच अवतरलाय जणू काही मसगाव प्रीमियर लीगच्या या ग्राउंडवर. 5वा चेंडू जावेद यांच्यासाठी करार आहे. वाईटचा एक अतिरिक्त धाव मिळतो वाईटच्या स्वरूपात. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 32. 5 विकेट नंतर कुणाल फायटर संघाचे 5 विकेट आतापर्यंत गारद झालेत. जावेद यांसाठी सुंदरशी गोलंदाजी. झेल आहे, झेलचा तेवढा चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा झेल टिपलाय जावेद यांचा. डीजे
शेवटचा चेंडू असेल एकनाथ यांचा आणि खरोखरच एक जानी बॅनी बॅटमन म्हणावा लागेल किरण तामुटकर, एक जुना जाणता खेळाडू. शेवटचा चेंडूचा त्यांच्याकडे बघूया, शेवटच्या चेंडूचा काय सोनं करतायत ते. एक संधी आहे आणि त्यांच्या साहिल, बॅटिंगची भीती मॅच एवढी थोड़ी फास्ट दहशत कीजिए, आहे की साहिल. स्वतः मैच फास्ट कीजिए. स्वतः नादीड फिल्डिंग सजवताना. बघूया काय चेंडू खेळतायत किरण. पंच आम्हाला करार देत आहेत ते म्हणजे वाईटचा एक अतिरिक्त धाव तर मिळेलच वाईटच्या स्वरूपात आणि धावची झालेत ते म्हणजे किरण. धन्यवाद डीजे. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे वाईड होता हा चेंडू, जो शेवटचा चेंडू होता तो वाईड आहे, चेंडू होईल आणि धावसंख्या पोहोचली आतापर्यंत ती म्हणजे 33 रनांवर. लॉस झाले 7. ये बॉल गिरा है, नीचे गिरा है बॉल. कुणाकडून आहे हा रिव्ह्यू? फील्डिंग फील्डिंग. बॉल गिरा गिरा. नादिर बॉल नीचे गिरा है. बॉल वाइड है ना? वाइड बॉल है, वाइड बॉल है. बॉल पडला होता. राहिल आलाय पुन्हा एकदा नवीन बॅटर. शेवटचा चेंडू आहे एकनाथ यांचा राहिल साठी, केतन साठी. राहिल नॉन स्ट्राईक बल्लेबाज म्हणून आपली कामगिरी सांभाळेल तर ऑन स्ट्राईक केतन. एकच धाव काढली आतापर्यंत केतनने. बघूया या शेवटच्या चेंडूमध्ये किती धाव काढेल. शेवटचा चेंडू केतन साठी एकनाथ यांचा. 34 रन काढले. 35 रनांचं आव्हान पेलावं लागेल ते म्हणजे रॉयल स्ट्रायकर संघाला. कुणाल फायटर संघाची खूपच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विनंती असेल लगेचच खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे, कारण यामधून जो हरेल त्या संघाशी लगेचच त्यांचा मॅच होईल. मीरा 11.
तर आपल्याला सलामीवीर जोडी पाहायला मिळते खेळपट्टीवरती, म्हणजे महमूद आणि इरफान. चेक. तर गोलंदाज आहे भावेश, मला वाटतं संघ मालक जनार्दन दादा यांचा हा मुलगा भावेश. पहिला चेंडू महमूद साठी आणि आदर केलाय, छोटासा प्लेस केलाय आणि एक धाव पूर्ण केली आहे. एक चेंडू नंतर धावसंख्या आहे एक. भावेश बद्दल जर बोलायला गेलो तर मजगाव प्रीमियर लीग पहिलं सीझन जो होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सुंदर अशी कामगिरी दर्शवताना पाहायला मिळाली. तर दुसरा चेंडू भावेश यांचा इरफानसाठी, इरफाननी पाठवलाय चेंडू सीमारेषा पार, षटकार डीजे. पुन्हा एकदा इरफान, इरफान तयारच आहेत बॅटिंग करण्यासाठी. पाटील यांच्याकडून गचा क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण केले. पुन्हा एकदा संधी मिळते ती म्हणजे महमूदला. पस्तीस रनांचं आव्हान पेलावं लागेल, ते म्हणजे रॉयल स्ट्रायकर्स संघाला. चौथा चेंडू भावेशचा महमूद साठी आणि महमूदने ढकललाय, जवानी जाने मन हसीन दिलरुबा, षटकार. महमूदने आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे नो लॉस 14. दोन चेंडू नंतर त्याची येतात 7 धावसंख्या एकट्याची आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, समजला नाही आहे चेंडू, नक्कीच धाव येईल एक. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 15. भावेशची गोलंदाजी सुद्धा सुंदर पाहायला मिळाली आपल्याला. बघाल तुम्ही ग्राउंडवर जावेद मॅन फ्रॉम कुडा यांची फिल्डिंग. एक धाव आणि या एक धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या 16. तर 7 चेंडू नंतर आतापर्यंत धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 16 रनांवर. जाधव सर. मीरा 11 तुमची मॅच आहे आता ही. याच्यात जो रनर अप राहील त्याच्यासोबत मॅच राहील. मीरा 11. सहा चेंडू मध्ये खरोखरच सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे इम्रान आणि महमूद कडून. भावेशला 6 चेंडू मध्ये 15 रन काढली, 16 रन काढलीत आतापर्यंत. बॉलर नेम आहे इम्रान. पुढील चेंडू घेऊन येत आहेत इम्रान इरफान साठी आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार डीजे.
पुन्हा एकदा मोठा फटका आहे. वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. रन येतील 4. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे 26 रनांवर. मीरा 11 पुन्हा एकदा मी कॉल करतोय. 16 मध्ये 9 रनांची गरज. 16 चेंडू 9 रनांची गरज. पुन्हा एकदा इम्राननी चेंडू टाकलाय इरफानसाठी आणि इरफाननी पाठवलाय थेट सीमा रेषा पार षटकार. तैनात. चेंडू होतोय निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडू होत आहेत इम्रान यांचा. पुन्हा एकदा तैनात आहेत तयार आहेत ते म्हणजे इरफान. चौदा चेंडू 3 रनांची गरज. विजय फटका खेळायचा होता परंतु हुकलाय चेंडू इरफानचा. पुन्हा एकदा विजय फटका खेळण्यासाठी आलाय तो म्हणजे आपला मजगावचा लाडका सर्वांचा खिलाडू महमूद. हेलो हेलो अब्दुल रहमान भाई दलवी, जहाँ कहीं भी हो इधर मंडप में आके बैठे, उनके यहाँ बैठने का इंतजाम किया हुआ है. तर नक्कीच विजय फटका खेळलाय तो म्हणजे महमूद यांनी. अजून सुद्धा 1 रन हवा आहे. तर मला वाटतं विजय संघ झालाय तो म्हणजे रॉयल स्ट्रायकर संघ. खरोखरच इम्रान मॅन फ्रॉम कुडा, कॅप्टन कुणाल फायटर्सचे कॅप्टन इम्रान टॉस साठी यायचा आहे आणि मीरा वॅरियर्स आणि कुणाल फायटर्स यांच्यामध्ये हा होणारा टॉस. Edge.